हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही माझं जर्नल रायटिंग मी करते. जर्नल रायटिंग झाल्याच्या नंतर ही माझी टू डू लिस्टची डायरी आहे, ती मी आता लिहिणार आहे. आणि त्यानंतर आम्ही पसायदान म्हणतो तसं पसायदान म्हणणार आहोत आणि त्यानंतर आम्ही झोपून जाणार आहोत. सगळ्यांना गुड नाईट करणार आहोत. गुड नाईट. आता नाही मम्मा, मग लिहून झाल्यावर म्हणू का? नो, मग व्हिडिओ संपल्यानंतर. ओके. तर आमची डायरी लिहून झालेली आहे, त्यानंतर टू डू लिस्ट लिहून झालेली आहे. आता आम्ही पसायदान म्हणणार आहोत. पसायदान म्हणतो आम्ही थोडेसे डोळे बंद करून ओम 3 वेळेला म्हणतो आणि मग त्यानंतर आम्ही झोपून जातो. कारण आमचा कबीर ना खूप ॲक्टिव्ह आहे आणि थोडंसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी आम्ही हे रोज करतो. त्यांनी काय होतं, कबीर शांत वाटतं, हो की नाही? आणि माझ्या वडिलांना म्हणजे कबीरच्या आजोबांना पसायदान खूप आवडायचं. येस, त्यांना पसायदान खूप आवडायचं आणि त्यांचा असा हट्ट असायचा की लहान मुलांना पसायदान हे आलंच पाहिजे. आणि म्हणून मी पहिल्यांदा कबीरला काय शिकवलं असेल तर ते पसायदान शिकवलं. झाला सुखिया झाला, rub your palm, keep on your eyes and say गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. कबीर झोपलेला आहे त्यामुळे मला फार बोलता येणार नाही. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. रात्रीच मी बऱ्यापैकी घरातलं सगळं आवरून ठेवते, म्हणजे मला सकाळी उठल्यानंतर घर जरा क्लीन मिळतं आणि मग त्यानंतर मी लगेचच माझ्या रुटीनला लागू शकते. सो मी आता जाते, फ्रेश होते, ब्रश करते आणि त्याच्यानंतर वॉर्म वॉटर पिईन. त्यानंतर मेडिटेशन, अफर्मेशन्स आणि त्यानंतर काय करणार आहे हे तुम्हाला एक एक दाखवत जाते. आज खास तुमच्यासाठी मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवते, कारण खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या. आम्हाला इन्स्टाच्या DM वर पण रिक्वेस्ट आलेल्या की तुमचं रुटीन आम्हाला बघायचं आहे, तर त्याचा ब्लॉग बनवा. तर म्हणून खास हा तुमच्यासाठी ब्लॉग बनवते आणि लवकर फ्रेश होते, कारण कबीर उठायच्या आत मला खूप गोष्टी करायच्या असतात आणि आज तुमच्याशी गप्पा पण थोड्या मध्ये मध्ये मारायच्या आहेत. त्याच्यामुळे माझं सगळं वेळेत झालेलं पाहिजे. सो आवडते आता. तर मी आता वॉर्म वॉटर प्यायलेलं आहे. मी सिम्पली वॉर्म वॉटर पिते आहे सध्या. काहीही त्यामध्ये लिंबू वगैरे टाकत नाही, कारण माझे सकाळी काही मेडिसिन्स असतात, त्यामुळे मला फक्त वॉर्म वॉटर प्यायचं आहे. पण जनरली मला पाणी आणि लिंबू त्यात पिळलेलं आवडतं. तर आज मात्र मी फक्त वॉर्म वॉटर प्यायलेली आहे आणि आता मी करणार आहे मेडिटेशन, अफर्मेशन्स. ॲक्च्युली मे महिना असल्यामुळे इतकं लख्ख उजाडलेलं असतं, म्हणजे असं वाटतं की अरे आता वेळ संपेल की काय. अंधार असेल तर मला जास्त छान वाटतं, कारण असं वाटतं भरपूर वेळ मिळणार आहे. हे उगाच सायकोलॉजिकली आहे, मला माहिती आहे, पण तरीसुद्धा असं वाटतं. तर लवकर सुरू करूया मेडिटेशन, अफर्मेशन्स, म्हणजे मी फ्रेश होऊन जाईल. तर हा माझा टॅब आहे आणि या टॅबमधून मी यूट्यूब चॅनलवरचं एक ग्रेट मेडिटेशन नावाचं जे चॅनल आहे ते ओपन करते मी. तिथे जे मेडिटेशन्स असतात 10 मिनटाची, 15 मिनटाची, तर ते मेडिटेशन प्लस अफर्मेशन्स असतात. ते मला खूप आवडतात, कारण खूप पॉवरफुल अफर्मेशन्स आहेत आणि खूप अमेझिंग व्हॉईस आहे त्यांचा, खूप सुदिन, शांत असा. तर तो ऐकत मी माझं मेडिटेशन करते. ते हार्डली एक 10 ते 15 मिनटाचं असतं. त्यानंतर माझा ओंकार वगैरे जे काय आहे ते मी म्हणते आणि माझं मेडिटेशन संपतं. चला, तर मी आता सुरुवात करते आहे. आता माझं मेडिटेशन, अफर्मेशन झालेलं आहे, त्यामुळे खूप छान शांत वाटतं आहे मला.
आणि असं शांत झालं आहे मी की माझं कॉन्सन्ट्रेशन खूप छान होतं आणि म्हणून मग मला असं वाटतं यावेळेला काहीतरी असं काम करावं की मी जास्त त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकेन. तर ते काम असतं म्हणजे एकतर रीडिंग करते मी, नाही तर मग माझं काही रायटिंग असेल तर ते रायटिंग करते, नाही तर मला माझा जो काही अभ्यास असतो तो मी करते. म्हणजे यूट्यूब संदर्भात तुमच्याशी ज्या गप्पा मारायच्या असतात तर त्यासाठीसुद्धा माझं काही प्रिपरेशन असतं किंवा एखादं स्क्रिप्ट वाचायचं असतं माझ्या कुठल्या तरी नवीन प्रोजेक्टचं किंवा काहीतरी प्लॅनिंग्स करायचे असतील मंथचे, वीकली किंवा आणखीन माझे काही गोल्स लिहून ठेवायचे असतील तर हा अतिशय सुपर्ब वेळ असं मला वाटतं आणि त्या वेळेत मी ते सगळं करत असते. आज मी पुस्तक वाचणार आहे आणि सध्या मी हे पुस्तक वाचते आहे हॅबिट्स, द पॉवर ऑफ हॅबिट्स. ते ऑलमोस्ट माझं संपत आलं आहे, म्हणजे आज संपेलच माझं ते. आणि म्हणूनच मी तुम्हाला कळलं असेल की मी सध्या हॅबिट्सवर खूप व्हिडिओज बनवते कारण मी त्या संदर्भातली बरीच पुस्तकं वाचली आहेत आणि वाचते आहे. सो सायंटिफिकली हॅबिट्सचं काय महत्त्व आहे आणि आपलं रुटीनमध्ये चांगल्या हॅबिट्स असणं किती गरजेचे आहेत वगैरे वगैरे हे सगळं मला यामुळे कळतं आहे आणि मुळातच मी ते सगळं करते आहे, त्याचा मला अनुभव पण येतो आहे. तर ओव्हरऑल हे माझं आता रुटीन आहे. मी ब्रेकफास्टची तयारी करणार आहे कारण कबीर 8:30ला उठेल, 8:30-9 वाजता साधारण तो उठतो. आता वाजलेले आहेत 7:45. सो माझ्याकडे बऱ्यापैकी टाईम आहे. तर तुमच्याशी गप्पा मारता मारता मी त्याचा ब्रेकफास्ट बनवू शकते. ओ गॉड, मी आत्ता म्हणत होते ना की सकाळी लख्ख प्रकाश असतो मे महिन्यात आणि बघा आता पाऊस पडतो आहे. केवढं अनप्रेडिक्टेबल आहे हे. एवढंच अनप्रेडिक्टेबल आमचं सुद्धा लाईफ असतं. म्हणजे बऱ्याचदा खूप शूटिंग करत असते मी, काही वेळेला शूटिंग नाही करत, 2-2, 3-3 महिने करत असते. आता तर लॉकडाऊनमुळे घरातच आहे मी. पण माझं पुण्याचं लाईफ एक वेगळं आहे, मुंबईचं लाईफ एक वेगळं आहे. मी शूटिंग करत असते तेव्हा मी मुंबईत असते, कबीर पुण्यामध्ये असतो. तिथे वेगळं रुटीन असतं, जेव्हा त्याचं स्कूल असतं त्यावेळेचं वेगळं रुटीन असतं आणि आता आमचं लॉकडाऊनमधलं वेगळं रुटीन आहे. सो असं खूप बदलत असतं सतत. पण कितीही बदललं तरी काही माझ्या गोष्टी आहेत, काही माझ्या ज्या सवयी आहेत त्या मी बदलत नाही आणि मला असं वाटतं त्यामुळे मला माझी स्टॅबिलिटी मिळत असते कारण त्या गोष्टी माझ्या इतक्या सवयीमध्ये आहेत की ते केल्याशिवाय मला चैन पडत नाही. जसं की एक्सरसाइज झालं, मेडिटेशन झालं किंवा वाचन झालं, स्वतःबद्दल इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी मी खूप गोष्टी लिहित असते, ते झालं, ते मी करतच असते. आणि त्यामुळे मला स्टेबिलिटी मिळते मला असं वाटतं. खूप अनिश्चित आहे आमचं फील्ड आणि मला आठवतं आहे स्मिता ताई मला म्हणाल्या होत्या की आपल्या क्षेत्रामध्ये अनिश्चितता हीच निश्चितता आहे आणि हे जेव्हा तुला समजेल त्यावेळेला तू इथे सेटल होशील, तोपर्यंत होणार नाही, नाही तर सतत आपण तक्रारच करत राहतो. पण मला ते इतकं पटलं होतं आणि त्यानंतर मी तक्रार करणं सोडून दिलं आणि हे असंच आपलं लाईफ आहे हे मी समजून घेतलं होतं. तर हे मी दही लावलेलं आहे घरी. तर आज दही आणि ओट्स, म्हणजे मी ओट्सचा चिला बनवणार आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, थोडंसं तिखटही घातलेलं आहे, अगदी किंचित, कारण कबीर तिखट खात नाही. आणि ते मी आता इथे ठेवून देते थोड्या वेळासाठी आणि तो उठल्यानंतर पटकन डोसे बनवते आणि आम्ही दोघंजण मग मस्तपैकी ब्रेकफास्ट करू. म्हणजे तो ब्रेकफास्ट करेल आणि मी कॉफी पिईन. गुड मॉर्निंग. तर हा माझा कबीर आता ब्रश करतोय आणि तो त्याच्या हाताने ब्रश करतो, हो ना शोना? कबीर आता मोठा झालाय ना. किती वर्षाचा होणार आहेस तू? 6 वर्षाचा. मी काय बनवते? कॉफी.
मी माझी मम्माची हेल्प करतो, इथलं सगळं आवडतो आणि ब्रेकफास्टची तयारी करतो. कबीर चक्क हाताने खातोय. म्हणजे तसा कबीर हाताने खातो, पण कोणी येणार असेल तर कबीर जरा जास्त छान गुड बॉय सारखं वागतो. आज तुम्ही आमच्या घरामध्ये आलाय ना, त्यामुळे हा मुलगा खूप गुड बॉय सारखा वागतोय. ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता एक्सरसाइज करायचा आहे. पटापट, खूप उशीर झाला आहे. पटकन एक्सरसाइजचे मी कपडे घालते आणि कबीरचा मूड असेल तर कबीर पण कधी कधी माझ्याबरोबर एक्सरसाइज करतो, नाही तर तो मला बूस्ट करत असतो. येस, कम ऑन मम्मा, यू कॅन डू इट. तर मी आता वर्कआउटसाठी रेडी झालेले आहे. कपडे घातलेले आहेत आणि मी आता लवकर वर्कआउट सुरू करते. कबीर ड्रॉइंग करण्यामध्ये बिझी आतमध्ये, सो बेटर आहे, तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही. मी आता पहिल्यांदा वॉर्मअप करेन, त्यानंतर मी ठरवलेलं आहे आजचा वर्कआउट काय करणार आहे तो. थोडेसे ग्लिम्स तुम्हाला मी दाखवीन त्याचे, आणि त्यानंतर प्रोटीन शेक पिऊन पहिजे. आहे आणि मी आता पटकन प्रोटीन शेक पिते, त्यानंतर आंघोळीला जाते आणि देवपूजा करून मग मी जेवणार. कबीर अजून बिझी आहे थँकफुली, सो माझी पुढची कामंसुद्धा पटापट होणार आहेत. पूजा मी अगदी रोज करतेच असं नाही, म्हणजे माझा तसा अजिबात हट्ट नसतो. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा मी करते. दानधर्म याच्यावर जास्त विश्वास आहे आणि माणुसकी हा धर्म मी मानते. ही स्वामींची मूर्ती जी आहे ही केदार शिंदेंनी मला भेट म्हणून दिली होती. पूजा केल्यानंतर मात्र वातावरण खूप प्रसन्न होतं. तर असं होतं माझं मुंबईतलं लॉकडाऊनमधलं रुटीन. माझं आणि कबीरचं रुटीन मला तुमच्याबरोबर शेअर करायला खूप मजा आली आणि कबीरनी पण खूप एन्जॉय केलं. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन.